प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय निवडलेल्या संतगणांनो, आपला परमेश्वर सर्वव्यापी, ओमनी प्रेझेंट आहे, ओमनिशियंट आहे. तो सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्व सत्ताधारी आहे. कोणी म्हटलं सैतान शक्तिमान आहे, तर आमचा देव सर्व शक्तिमान आहे आणि त्याची ताकद, त्याची शक्ती सर्वात वरचढ आहे. तो अल्फा आणि ओमेगा आहे, म्हणजे प्रारंभ आहे, शेवट आहे. कुठलीच गोष्ट देवापासून लपलेली नसते. पेत्राचे लपलेले मासे प्रभूला दिसतात. प्रभूला कोणाच्या मनात काय चाललंय हे प्रभूला बरोबर ओळखता येतं. पापी श्री ख्रिस्ताचे पाय धुते आपल्या आसवांनी शिमोनाच्या मनात काय चाललंय, ज्याने घरी बोलवलंय, ते प्रभूला कळतं. प्रभूला सगळं माहिती आहे. कधी कधी आपल्या जीवनात आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात. असं कसं? अचानक चांगली बातमी येऊ शकते, वाईट काही घडतं जीवनामध्ये आणि आपण अवाक होऊन जातो की अरे, हे अचानक असं कसं? पण परमेश्वराला कुठलीच गोष्ट धक्का बसेल अशी घडू शकत नाही, कारण तो काल आज युगानुयुग एकसारखा देव आहे. म्हणजे हे जे टाईमचं गणित आहे ते आपल्यासाठी आहे, वेळेचं जे गणित आहे ते आपल्यासाठी आहे. सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. हे सिंपल सायन्स आहे, साधं सायन्स आहे आणि त्याच्यामुळं दिवस रात्र होतात. पृथ्वी सूर्याभोवती एक पूर्ण चक्कर मारून पूर्ण येते की लगेच आपण नवीन वर्ष सेलिब्रेट करतो. त्या दिवशी 1 वर्ष लागतं आणि ही घड्याळ टाईमचं गणित आपल्यासाठी आहे. परमेश्वर वेळेच्या बाहेरचा परमेश्वर आहे. समजणं थोडं कठीण आहे, पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की परमेश्वराला टाईमच्या बाउंड्रीज नाही आहेत. आज किती तारीख आहे? 11 तारीख आहे. 12 तारखेचा दिवस कसा आहे तो आपण अजून अनुभवलेला नाही आहे, पण आपला देव 12 तारखेत ऑलरेडी पोहोचला आहे. कारण तो काल आज युगानुयुग एकसारखा आहे. कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस त्याला एकसारखा आहे. तो वेळेच्या पूर्वी पुढं पोहोचलेला आहे. त्याला सगळं ज्ञात आहे, त्याला सगळं माहिती आहे काय होणार आहे काय नाही. तो आपला परमेश्वर आहे. मग हा जर आमचा विश्वास आता पक्का झालाय की देवाला सगळं माहिती आहे, सगळं तो पाहतो, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याला फ्युचर माहिती आहे, पास्ट माहिती आहे, प्रेझेंट माहिती आहे, सगळं त्याला ज्ञात आहे. मग देव आश्चर्यचकित होत नाही. देवाला प्रत्येक गोष्टी ठाऊक आहे. आपल्या जीवनामध्ये काय घडतंय, काय नाही घडतंय. आपल्या आईपेक्षा, जन्म देणाऱ्या आईपेक्षा परमेश्वर आपल्याला जास्त ओळखतो. आमेन. आईपेक्षा कसं जास्त ओळखतो? कारण की इथं कोणी आई असेल अशी तर सांगा, आपल्या लेकराच्या डोक्यावरचे केस मोजलेत तुम्ही? बाई, आज माझ्या बाळाच्या टकल्यावरती 1.5 लाख केस आहेत, असं कोणी आहे का इथं? नाही. आई नाही करू शकत, पण प्रभूने आमच्या मस्तकाचे केस सुद्धा मोजलेले आहेत. त्याच्या एवढं आम्हाला कुणीच ओळखत नाही. त्याला सगळं ज्ञात आहे. आता हे आम्हाला कळालं, प्रभूला सगळं ज्ञात आहे. कालचा दिवस माहिती आहे, उद्याचा दिवस माहिती आहे, आजचा दिवस माहिती आहे, आम्ही काय करतो काय नाही सगळं देवाला माहिती आहे आणि त्याला कधीच आश्चर्याचा धक्का बसत नाही. मग देवाला सगळं ज्ञात आहे. देवाकडं भय हा शब्दच नाही, सर्व त्याला ज्ञात आहे, सगळ्या गोष्टी त्याला माहीत आहे. मग कितीतरी लोक प्रार्थना करतात, देवा माझ्या जीवनात काय घडतंय तुला दिसत नाहीये का? माझ्या जीवनात का आजार आला? माझ्या जीवनावरती संकट का आलं? मीच काय या प्रॉब्लेम मधून चाललोय? माझ्या बरोबरच का असं झालं? माझ्या बरोबरचे पुढे गेले, मी इथंच का राहिलो? खूप प्रश्न घेऊन आम्ही देवाकडे येतो. पण आज रात्री मी तुम्हाला निक्षून देवाच्या उपस्थितीमध्ये सांगत आहे, जे तुमच्या जीवनात घडत आहे, जेही तुमच्या जीवनात परमेश्वर घडू देत आहे, ती प्रत्येक गोष्ट त्याच्या योजनेचा भाग आहे. जेही चाललंय तुमच्या जीवनात आत्ता सध्या,
तुमच्या जीवनातले चढ उतार त्याच्या गौरवाचं कारण बनतील. तुमच्या जीवनातल्या समस्या एक मोठी साक्ष निर्माण करणार आहेत. तुमच्या जीवनातल्या आज असलेल्या अडचणी त्या आज आहेत, उद्या नसतील, पण माझा देव काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो देव तुमच्या बरोबर आहे. आपल्या जीवनातल्या परिस्थितीमुळं निराश आणि नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका. त्या समस्येकडे पाहून म्हणा की ही समस्या निघून जाणार आहे, ही परिस्थिती बदलणार आहे, कारण की न बदलणाऱ्या देवाला मी हाक मारली आहे. माझा प्रभू माझ्या प्रार्थनांची मला उत्तर देणार आहे. काय फेस करत आहात तुम्ही? कुठल्या समस्येतून जात आहात? मी प्रभूच्या पवित्र वचनांच्या आधारावरती आपल्याशी बोलत आहे. तुमची संकट कितीही मोठी असली, ती संकट माझ्या प्रभूच्या समोर शून्यवत आहेत. तुमच्या अडचणी कितीही असल्या, त्या अडचणी दूर होतील, कारण की प्रभूने त्याची योजना केलेली आहे. तुमच्या जीवनातल्या अडचणी, तुमची संकट प्रभूने पाहिली आहेत. देवाला धन्यवाद द्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, कारण की परिस्थिती बदलणाऱ्या देवाकडे तुम्ही आलेले आहात. आज कुठल्या अडचणींना तुम्ही फेस करताय, त्या अडचणी आज प्रभू काढून टाकणार आहे. कोणी आमेन म्हणायची हिम्मत ठेवतं का? आमेन, हालेलुया. आणि मग जीवनामध्ये हे चढ उतार का? एखाद्याला आर्मीमध्ये जायचंय, तो इथून डायरेक्ट आर्मी कॅम्पमध्ये जातो आणि गेल्या गेल्या लगेच तिथं म्हणतातच तुमचं स्वागत आहे, या या या, तुम्ही लगेच आता बंदूक घ्यान जा लढाईला. अरे त्याला बंदूक धरायची माहीत नसली, पुढचे मारायचे तर मागचेच मारून बसेल. त्याला ट्रेनिंग आहे. मग देवाच्या लोकांना ट्रेनिंग नको? कुणी पण या, कसं पण या, आणि लगेच नाही. प्रेषित 9 मध्ये त्या शौलाचं परिवर्तन झालं. उठून डायरेक्ट सेवा नाही केली, तो शिष्यांच्या समवेत राहिला आणि शिकला. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा हा जो टाइम असतो, ज्या टफ पिरियडमध्ये आपण जात असतो, त्या वेळेत आम्ही टिकून राहणं आणि हा विश्वास धरणं की जेही माझ्या जीवनात प्रभू घडू देत आहे, ते फक्त त्याच्या योजनेचा भाग आहे. त्याच्या योजनेचा भाग आहे. साक्ष घेऊन माझा देव मला उभं करणार आहे. तुमच्या अडचणी, तुमचं दुःख, सगळ्या गोष्टी बदलतील. फक्त एक गोष्ट आज मनात पक्की करा, मेरे साथ जो भी हो रहा है वो प्रभु की योजना से हो रहा है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जो भी हो रहा है, जेही घडत आहे देवाच्या योजनेने. मग संकट येतात, कशी? साधारण नसतात. वाचा यशाया 48 आणि 10. आयझाया चॅप्टर 48 वर्स 10. मी तुला गाळले आहे चांदीसारखं. चांदी कशी? सोनं कसं भट्टीत टाकावं लागतं बरं का. सोन्याला कुठं जावं लागतं? भट्टीत. तेव्हा ते राईट शेपमध्ये येऊ शकतं. बिना भट्टीचं कुठलाच दागिना बनत नाही. सोनं वितळवावं लागतं. जर तुम्हाला वाटतं माझ्या जीवनाला योग्य शेप आला पाहिजे, माझं जीवन एकदम देवासाठी एकदम परफेक्ट असलं पाहिजे, तयार व्हा. इथं वचन सांगतंय मी तुला गाळले आहे, पण रुपयाप्रमाणे नव्हे. मी दुःख रूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. कुठली भट्टी? दुःख रूप कसोटी. दुःखाची कसोटी आहे. त्या दुःख रूप असलेल्या भट्टीत परमेश्वर त्याच्या लोकांना कसोटीस लावतो. दोन्ही घर आहेत, दोन्ही सुंदर आहेत. दोन्हीमध्ये फर्निचर सारखं आहे बरं का. दोन्ही घराचं प्लंबिंगचं काम एकाच माणसाने केलेलं आहे. दोन्ही घराचं इलेक्ट्रिशियनचं काम एकाच कारागिराने केलेलं आहे. दोन्ही घरांची रंगरंगोटी पण एकाच पेंटरने केली आहे. एकाच सुताराने दोन्ही घरातलं फर्निचर केलं आहे. सगळी कामं बरोबर इकडे ज्याने केले तिकडे त्याने केलेले, पण फरक आहे घरामध्ये. दिसायला दोन्ही घरं जरी सारखे आहेत, एक वाळूवर आहे आणि एक खडकावरती. कधी कळालं ही दोन्ही घरं सारखी दिसत आहेत, पण मजबूत कोणतं आहे? जेव्हा पाऊस आला, झरे फुटले, पाणी वाहू लागलं, वादळ आलं, त्याच्यात कळालं जे स्थिर राहिलं ते खडकावर होतं. संकटात जे स्थिर राहू शकतात की हे प्रभू
संकट आहेत, पण त्याच्यातून निभावून नेणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. धन्य आहेत ते लोक, त्यांनी प्रभूवरती विश्वास ठेवलाय. आणि नुसतं संकटाची चाहूल ऐकून काही लोक जीव सोडतात. त्यांनी फक्त ऐकलं आणि त्यांना हार्ट अटॅक आला, ते गेले. मग विश्वास कुठे आहे आपला? आम्ही नावाला ख्रिस्ती आहोत का? आमचा विश्वास कुठे आहे? संकटात आमचं बोलणं काय असावं? हे संकटांना तुम्ही आलात खरे, पण तुम्हाला परत जावं लागेल, कारण देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. हा अतूट विश्वास आमच्यात असला पाहिजे. त्या दुःखरूपी भट्टीत जेव्हा तुम्ही कसोटीत असता, तुम्हाला टिकून राहायचं. प्रभू कर तुला काय करायचंय ते. पण त्याच्यानंतर जो दागिना तयार होईल ना, जग त्याच्याकडे बघत राहील. जग कौतुक करेल आणि म्हणेल वा क्या बात आहे. तुम्हाला देवाच्या सान्निध्यात तसा वेळ द्यावा लागेल. एखाद्या वाद्याबरोबर तुम्ही वेळ घालवला, त्या वाद्यात तुम्ही पारंगत व्हाल. तुमचा वेळ बायबल बरोबर घालवला, बायबलमध्ये तुम्ही पारंगत व्हाल. तुम्हाला प्रभूची आराधना करायची, तुम्ही आराधनेत वेळ घालवाल, तुम्हाला परमेश्वर खूप चांगल्या रीतीचा आराधक बनवेल. तुम्हाला काय बनायचंय त्या गोष्टीत तुम्हाला वेळ द्यावा लागतो. या जीवनातील संकटांमध्ये आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. प्रभूने एक चॅलेंज केले की तुमची परीक्षा जी आहे ती शक्तीच्या पलीकडे नाही होणार. शक्तीच्या पलीकडे म्हणजे काय? बियॉन्ड युअर स्ट्रेंथ. तुमच्या स्ट्रेंथच्या पलीकडे नाही होऊ देणार. वाचू आपण 1 कोरिंथ 10:13 1 Corinthians chapter 10 verse 13. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील. इथं कुठंच लिहिलं नाही परीक्षा येणार नाही. परीक्षा येणार. कान उघडे ठेवून ऐका. परीक्षा येणार, प्रत्येकाला येणार. जीवनात एक दिवस असा येणार प्रत्येकाच्या, त्या दिवशी तुम्हाला कळेल हे रक्ताचे नातेवाईक कामाचे नाहीयेत, मित्रमंडळी कामाचे नाहीयेत. एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात असा येतो की प्रभू मला तुझ्याशिवाय कुणीच नाही. आणि तो दिवस आम्ही आनंदाने जगला पाहिजे की प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्या बरोबर आहेस. तो क्षण प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. आणि प्रभू परमेश्वर आपल्या जीवनातल्या परीक्षा होत असताना आमच्या शक्ती पलीकडे होऊ देत नाही. तुम्हाला ऑलरेडी तेवढी शक्ती त्याने देऊन ठेवलेली आहे की तुम्ही त्याच्यातून पार जाऊ शकता. मोशेला काय रोजचा एक्सपिरियन्स नव्हता तांबडा समुद्र तो बघायचा. सकाळी ब्रश करता करता आला आणि काठी उगारले, चल समुद्र 2 भागो, चल परत पहिल्यासारखं हो. त्याला काय प्रॅक्टिस नव्हती. ज्या गोष्टी त्याने कधीच पाहिल्या नव्हत्या, देवाने त्या पाहायला लावल्या. कधी? ज्यावेळी त्याच्या जीवनात मोठ्या समस्या आल्या. प्रॉब्लेम के बाद प्रमोशन आता है मेरे भाइयों, प्रॉब्लेम के बाद प्रमोशन आता है. समस्यांनी त्रस्त असाल तर आज देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. जेवढी मोठी समस्या तेवढी मोठी साक्ष. जेवढ्या अडचणींना तुम्ही सामोरे जाताय ती परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. हा जिवंत देव आहे ज्याच्या मागे तुम्ही आलेले आहात. प्रभूचं वचन आहे की तुमच्या शक्ती पलीकडे तो परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. ही देवाची इच्छा आहे. संकट आपल्याकडे आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? ऐका, ECG काढतो आपण. ECG त्याच्यात वेव्ज असतात, PQRST वेव्ज आहेत बरोबर. ते वेव्जचं गणित ठरलेलं आहे. ECG काढला, बघतो तो डॉक्टर, ही वेव्ह बरोबर आहे, ही वेव्ह थोडी हल्ली आहे, मायोकार्डियल इन्फेक्शन दिसतंय, ही वेव्ह अशी आहे. ते सगळं ठरलेलं आहे वेव्ज कशा हालतात. त्याच्यामध्ये ना जेव्हा ती ECGची वेव्ह खाली जाते त्याला नेगेटिव्ह वेव्ह म्हणतो आपण. जी वेव्ह वरती जाते त्याला पॉझिटिव्ह म्हणतो. जर जीवनात चढ उतार नसतील तर ही फ्लॅट लाईन असेल. कोणाला आवडेल ECG मध्ये फ्लॅट लाईन असावी? इज देयर समबडी हु वुड लाइक टू हैव अ फ्लॅट लाईन इन योर ECG? कोई है ऐसा जो चाहता है कि पास्टर हे चढ उतार नको, मला माझा ECG फ्लॅट लाईन आला पाहिजे. अरे फ्लॅट लाईन म्हणजे मेला तू, खलास.
जेव्हा निगेटिव्ह वेव्ह येते त्याच्यानंतर पॉझिटिव्ह वेव्ह येते. जीवनामधले हे चढ उतार, स्वर्गात गेल्यावर हे नाही आहे. आनंद करा, देवाने आपल्याला असं जीवन दिलंय. स्वर्गात तुमची साक्ष नसणार. मी उपाशी होतो, प्रभूने मला अन्न दिलं, तिथं काहीच तुम्हाला कंप्लेंटला चान्सच नाही. परिपूर्ण जीवन तिथं आहे. मग ह्या जीवनात जे चढ उतार आहेत त्याचा आनंद करा मी म्हणतो. संत पौल फिलिपाईच्या मंडळीला पत्र लिहितो. 5 स्टार हॉटेलमध्ये बसून लिहिलं का त्यांनी? आवाज लई खोल जातात तुमचे. प्रभू तुम्हाला सहाय्य करोत. हालेलुया. 5 स्टार हॉटेलमध्ये बसून संत पौल मंडळीला पत्र लिहित नाही, मी खूप आनंदात आहे, तुम्ही पण आनंद करा. संत पौलाला शिरच्छेदाची शिक्षा जाहीर झालेली आहे. आता तो मरणाच्या दारामध्ये आहे. कधीही त्याचा शिरच्छेद होईल, तो मरण पावणार आहे. आणि अशा जेलमध्ये तो आहे. तुम्ही देवाचा परिवार आहे, तुमच्यापासून काय लपवायचं? 6x6ची एक छोटीशी रूम, एका कोपऱ्यामध्ये त्यांनी बसायचं, जेवण करायचं. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये त्याचं लिखाणाचं काम करायचं. त्याचं शी सू काय असेल एका कोपऱ्यात. दुर्गंधी, घाण, किळसवानं वातावरण, तिथं नीटचा उजेड नाहीये. आधी एकदम कळकटलेली स्थिती. तिथं बसून त्या वेदनेच्या स्थानी पुढं त्याचं मरण ठरलेलं आहे. तिथून मंडळीला पत्र लिहून म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. जर संत पौल त्या परिस्थितीत आनंद करतो, ह्या प्लेझंट वातावरणात आम्ही बसलेलो आहोत, आम्ही आनंद का करू नये? आणि जे लोक नेहमी आनंदी असतात ते सैतानाला टेन्शनमध्ये आणतात. ह्याला एवढे प्रॉब्लेम घेऊन आलो, हा हसतच राहतो, तो तुम्हाला सोडून देईल, जाऊ दे, याच्या नादी नको लागायला. तुमच्या जीवनातलं दुःख आनंदात बदलून जाईल. देवाच्या प्रिय लोकांनो, स्तोत्र 119 आणि 71 वचन आपल्याला सांगतं. स्तोत्र 119 आणि 71, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले. स्तोत्रकरिता म्हणतो, मी पीडित झालो ना, बरं झालं. का बरं झालं? कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. अडचणींमुळे मी प्रभूचे नियम शिकलो. कधी कधी देव आपल्याला शिस्त लावतो, बेशिस्त लोकांना शिस्तीत आणतो. आता योनासाठी किती सरळ सरळ काम. देव सांगतो निनवेला जा. ओके लॉर्ड, मी चाललो निनवेला. त्यांना वचन सांगतो. तो म्हटलं नाही, मी तार्सिसला जाणार. आणि तार्सिसला निघाला. तुम्हाला माहिती आहे, मोठं वादळ. आणि मग तुम्हाला सगळी गोष्ट माहिती, चिठ्ठीत नाव निघालं त्याचं. तो म्हणला, माझ्यामुळेच आहे संकट, द्या मला फेकून पाण्यात. आणि जसं लोकांनी त्याला पाण्यात फेकून दिलं, वादळ थांबलं. लोकांना वाटलं मेला, पण एका माशाने त्याला गिळलं. आता योना कुठं आहे? माशाच्या पोटात. माशाच्या पोटात. आणि काय करतो तिथं? वा वा वा. जे लोक घरात नीट प्रार्थना करू शकत नाही, देव त्यांना माशाच्या पोटात घालतो. सोपं आहे, सरळ आहे. प्रत्येक गणित ज्याला समजत नाही त्याला शिस्त लावतो. ज्याच्यासाठी गोष्टी देव बापाने सरळ ठेवलेल्या आहेत त्याला त्या नाही समजल्या. तू घरात नाही प्रार्थना करत, कर ना बाळा. घरात लाईट आहे, पंखा आहे, एसी आहे, तुला काय पाहिजे त्या गोष्टी देवाने दिल्या, तू घरात प्रार्थना कर. तो घरात नाही प्रार्थना करत, इथं नाही करत, ये समुद्राकडे, तुला माशाच्या पोटात घेतो. तिथून प्रार्थना चालू झाल्या. आता ज्या वेळेस तो गेला असेल कुठं? निनवेला. आता मी आलो, लोक मला विचारत होते, कसे आले पास्टर? मी कारने आलो, माझ्या प्रभूला धन्यवाद. आता योनाला विचारत असेल, तू कसा? तो म्हणला असेल, माशाने आलोय. कसली ट्रॅव्हल एजन्सी आहे देवाची. कोणाला कसं कधी कुठं सोडवल सांगता येत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, स्तोत्र 94 आणि 12, आपण शिस्तीबद्दलचं वचन काय सांगतं पहा. स्तोत्र 94:12. हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. परमेश्वर आम्हाला शिस्त लावतो. प्रार्थना न करणाऱ्यांना प्रार्थनेची शिस्त लावतो. आराधना न करणाऱ्यांना आराधनेची शिस्त लावतो.
जे तुम्हाला समजत नाही ते तो तुम्हाला समजवून सांगतो. आणि कितीतरी वेळा देवाच्या योजना आपल्याला कळतच नाहीत. कितीतरी वेळा देवाच्या योजना नाही कळत आपल्याला. आपण खूप लहान आहेत देवापुढं, खूप लहान, शून्य आहेत. तो कधी काय करेल तपास लागणार नाही तुम्हाला. त्याच्या नजरेत तुम्ही खूप मूल्यवान आहेत. तो जे करतोय त्याला करू द्या. त्याच्या कामात डिस्टर्ब करू नका. नेहमी आपलं जीवन प्रभूला असं समर्पित करा, प्रभू जे माझ्या जीवनात घडतंय ते केवळ तुझ्या योजनेने घडत आहे. त्याच्या योजना समजणं ही फार मोठी गोष्ट आहे प्रियानो, फार मोठी. आज जीवनातल्या अडचणी बघून तुम्हाला असं वाटत असेल, का अडचणी? बायबलमध्ये एक व्यक्ती आहे योसेफ नावाचा. 37व्या अध्यायाच्या 2 ते 11 वचनामध्ये त्याला स्वप्न पडतं. 2 स्वप्न पडली. 11 तारे, सूर्यचंद्र त्याला नमन करतायत. भावांना सांगितलं, वडिलांना सांगितलं, तरी असं आहे, पेंड्या आहेत, सगळ्या पेंड्या त्याच्या पेंडीला नमन करतात. हे 2 स्वप्न पूर्ण फॅमिलीला डिस्टर्ब करणारे होते, सगळ्यांना. त्याला माहित होतं तो कोण आहे. भावांना शिदोरी घेऊन गेला, भावांनी त्याला खड्ड्यात टाकलं. त्या खड्ड्यातून ना तो रडत बसलेला नाहीये की हे देवा तुला मीच सापडलो का माझ्याच जीवनात का. कारण त्याला माहिती आहे आज यांनी मला खाली टाकलंय, पण उद्या माझा देव मला उंच करणार आहे. जेव्हा तुमचा अपमान होईल, तुमचा धिक्कार होईल, आनंद करा. तुमचे निंदक तुमच्या उन्नतीचं कारण होतील. जे तुमच्या विरोधात वागणार आहेत ते तुमच्या उन्नतीचं कारण होतील. निंदा करणाऱ्याशी कधीच भांडायला जाऊ नका. तू मला असं कसं काय बोलला, बोल, बरं वाटतंय. हालेलुया. कळतं तुम्हाला? परमेश्वर या योसेफाबरोबर आहे. भावांनी खड्ड्यात टाकलं, बाहेर काढलं, त्याला 20 रुपयाला विकून टाकलं. 37 अध्याय 12 ते 36 वचनात उत्पत्तीच्या त्याला विकून टाकलंय. विकून टाकल्यानंतर शेवटी पोटिफराच्या घरात त्याने काम केलं. खोटा आळ त्याच्यावरती आला. पोटिफराची बायको चांगली नव्हती. बायबलमध्ये तिचं नाव दिलेलं नाही, पण कुराणमध्ये तिचं नाव जुबेदा दिलेलं आहे. ती स्त्री वाईट विचारांची होती. आणि योसेफ म्हणतो मी माझ्या देवाच्या विरुद्ध पाप करू असं पळून गेला तिथून. तो परत खोटा आळ टाकला, जेलमध्ये दिला टाकून. काय त्याच्या जीवनात संघर्ष आहे बघा. त्या पूर्ण संघर्षाच्या कालावधीत खड्ड्यात जाण्यापासून एखाद्याला विकण्यासाठी त्यांनी विकून टाकलं, त्या लोकांनी परत त्याला विकून टाकलं पोटिफराच्या घरी. तिथून तो जेलमध्ये गेला. सगळी परिस्थिती त्याच्या जीवनात नकारात्मक आहे. पण एक क्षण असा आला, राजाच्या स्वप्नाचा त्याने जेव्हा अर्थ सांगितला त्यावेळेस देवाचं महान गौरव प्रकट झालं आणि पूर्ण मिसर देशावर देवाने त्याला प्रेसिडेंट केलं. आमेन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, योसेफ आपल्या बापाचा लाडका आहे. का लाडका आहे? कारण त्याची लाडकी बायको होती. काय नाव तिचं? राहेल. 4 बायका होत्या, लेया, राहेल, जिल्पा, बिल्ला. त्यातली सगळ्यात लाडकी कोण? राहेल. लाडक्या बायकोचा लाडका मुलगा. बापाने त्याला जागा दिला होता आणि तो बापाचा टिपर होता. घरात काही लेकरं असतात, कुणी काय केलं बरोबर येऊन बापाला सांगतात, गपचूप येऊन सांगतील. काही लेकरांचा स्वभाव असतो, सगळं बापाला तसा तो होता. सगळे काय कोण गडबड करते बापाला येऊन सांग. बापाचा तो खास होता, लाडका होता. आता इतका लाडातल्या बायकोचा लाडाचा मुलगा जर त्याला एक तिसरं स्वप्न पडलं असतं, मी मिसरचा प्रेसिडेंट झालोय, आता मी उद्या सकाळी मिसरला जातोय, बापाने त्याला सोडलं नसतं. याकोबाने त्याला कधीही, देवाच्या प्रिय लोकांनो, त्या योसेफाला कधीही जाऊ दिलं नसतं. जर तो म्हटला असता बापाला मला तिकडं प्रेसिडेंट बनायला जायचंय, देवानी मला सांगितलंय, बाप म्हटला असता नको बाबा, तू माझा लाडाचा मुलगा आहे, तू इथंच राहा. द्वेष करणाऱ्या भावांचा उपयोग झाला आणि ते भाऊ मार्ग झाले त्याच्यासाठी, त्या मोठ्या राजासनावर बसण्यासाठी. अख्ख्या देशातला तो मुख्य व्यक्ती झाला. आता हा शब्द मी वापरला मुख्य, याचं कारण असं आहे, बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय. आणि खूप लोकांना असं वाटतं की योसेफ
फारो नंतरचा सेकंड व्यक्ती होता. नाही, तसं नाहीये. भले फारो राजा आहे, पण बायबलमध्ये लिहिलंय फारोसाठी योसेफ बापा समान होता. ऐकताय तुम्ही? त्याचं स्थान देवाने उंच केलं. त्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना त्याने देवाच्या विरुद्ध कुरकुर नाही केली. जेव्हा संकट येतात त्या समस्यांच्या दरम्यान आम्हाला देवाची स्तुती करता आली पाहिजे. त्या अडचणींमध्ये आम्हाला प्रभूचं गौरव करता आलं पाहिजे. संकट येतील, संकट जातील. आमच्या जीवनात जेही घडत आहे, जेही परमेश्वर घडू देत आहे, त्या सगळ्या गोष्टी देवाच्या योजनेचा भाग आहेत. आणि ज्याला देवाची योजना कळते तो व्यक्ती ताऱ्यासारखा चमकतो प्रियांनो. आणि जे कुरकुर करत बसतात मग त्यांच्यासाठी आहे 40 वर्ष रानावनात भटकत राहतात. काय मोशे तू असं केलं, काय आम्हाला अन्नच नाही, आम्हाला पाणीच नाही, देवच असं आहे, तूच तसं आहे. आणि मग त्याने आयुष्य सगळे 40 वर्ष इस्रायल लोकांनी असंच कुरकुर करण्यामध्ये घालवले. काही लोकांचा स्वभाव असतो कुरकुर करण्याचा. प्रेयर कराय काय देव प्रार्थनाच ऐकत नाही, जॉबच नाही मिळत मला. पास्टर प्रेयर करतात, लगेच जॉब, 10,000ची नोकरी. काय 10,000ची नोकरी लागली मला, परत प्रार्थना, 50,000ची नोकरी. काय आता फ्लॅट घेतलं त्याचं ते सगळं ते कर्ज वगैरे ते फेडायला, आणि ह्याला त्याला पैसेच नाही मिळत. काय 50,000, 1,00,000, म्हणजे ह्याला सगळ्या जगातली संपत्ती आणून ह्याच्यावर ओतली तरी ह्याचा कुरकुर करायचा स्वभाव कशाने जात नाही. मनुष्य प्राणी जो आहे ना तो सॅटिस्फाय नाही होणार आहे. आणि ना जगातला सगळा पैसा काढून एकाच माणसाला जरी दिला तरी तो समाधानी राहणार नाही. अशी गोष्ट आहे पैसा. आज आमचं समाधान ख्रिस्ताच्या ठायी आपण शोधलं पाहिजे. प्रभू जे समाधान आम्हाला देतो, खरं समाधान, ते आमच्या जीवनात आम्ही शोधलं पाहिजे, ते प्राप्त केलं पाहिजे. त्याच्यातून देवाचं गौरव आहे प्रियांनो. पुढं असं झालं की ज्या भावांनी खड्ड्यात टाकलं त्यांना सगळ्यांना पोसण्याचं, त्यांना सांभाळण्याचं काम योसेफाने केलं. कारण की देवाने योसेफाची कोठारं तुडुंब भरली होती. जर तुम्हाला वाटतं तुमची कोठारं तुडुंब भरलेली आहेत, परीक्षेमध्ये टिकण्याचं काम करा प्रियांनो. जेव्हा अडचणी येतील त्या अडचणीत देवाचं गौरव करायला सुरुवात करा. संकटाच्या दिवशी देवाचा धावा करायला सुरुवात करा. आणि ही त्याची योजना आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. असा टाइम येईल तुमचं दारिद्र्य धनवानतेमध्ये बदलून जाईल, तुमचे आजार साक्षीमध्ये बदलून जातील, तुमची संकट देवाच्या गौरवाचं कारण बनतील. दाविदाला राजासनावर बसायचंय शाऊलाच्या, तिथून इथं यायचंय, पण मध्ये एक पायरी पाहिजे. कुठून आणायची पायरी? गल्ल्याताच्या छाताडावरती पाय देऊन तो राजासनावरती बसला. आज तुमचे प्रॉब्लेम तुमच्या पायाखाली आले पाहिजेत. हालेलुया. आज तुमचे प्रॉब्लेम तुमच्या पायाखाली आले पाहिजेत. प्रॉब्लेम आला की डोक्यावर नाही घ्यायचं. लोक येऊन सांगतात माझ्या डोक्यावर कर्ज आहे, माझ्या डोक्यावर टेन्शन आहे, माझ्या डोक्यावर काही कचरा दिसला की डोक्यावर घ्यायचं. डोक्यावर घेऊ नका. समस्या तुमच्या पायाखाली आहेत. प्रभूने तुम्हाला तुमच्या समस्यांवरती विजयी केलेलं आहे. त्याचं विजयाचं सामर्थ्य तुमच्यावरती आहे. प्रॉब्लेमला कधीच मोठं करू नका. तुमचा देव मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. इतना बड़ा है कि कोई भी तूफान उसके सामने जीरो है. कोई भी प्रॉब्लम आपकी जीवन की हो वो यीशु के सामने जीरो है. हालेलुया. कुठे आहेत तुमच्या समस्या? आमेन. हालेलुया. करून बघा शक्य असल्यास. मी जे बोलतोय तुम्हाला भीती वाटणार नाही संकटांची. जेव्हा तुमचा बाप तुमच्या बरोबर आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. आणि तुम्हाला कळेल की जे घडतंय ते देवाच्या योजनेचा भाग आहे. खड्ड्यात टाकलं तरी चालेल, विकलं तर विकलं 20 रुपयाला, ठीक आहे. पापात मी नाही पडलो म्हणून जेलमध्ये जायची वेळ येते का? जेलला घाबरून कशाला पाप करू? काय व्हायचं ते होऊ दे. पण ज्या दिवशी माझा देव मला उभं करेल त्याच्यानंतर मला कोणी खाली बसू शकणार नाही. ज्याला देव चालवतो
त्याला कुणी थांबवू शकत नाही. ज्याला देव उभा करतो त्याला कुणी बसवू शकत नाही. ज्याला देव निवडतो त्याचा देव उपयोग करतो, त्या उपयोगापासून कुणी त्याला थांबवू शकत नाही. जे उपयुक्त पात्र आहे प्रियांनो, ते देवाच्या गौरवासाठी वापरलं जातं, त्यातून देवाचा गौरव होतो. योसेफाचं जीवन समस्यांनी त्रस्त, पण देवाचं मोठं गौरव झालं. मग कधी कधी आपल्या जीवनातल्या काही गोष्टी संपतात. एलियाने प्रार्थना केली, देवा हे लोक काही सुधरत नाही, यांचा पाऊस बंद कर. देवाने डायरेक्ट रेग्युलेटर फिरवून टाकलं. 3.5 वर्ष पाऊस बंद. दुष्काळ होता, दुष्काळ. सगळ्यांनी म्हणा दुष्काळ. आता त्या दुष्काळामध्ये परमेश्वराने योजना केली आणि परमेश्वराने एलियाला ओहळाजवळ थांबायला सांगितलं आणि परमेश्वराने अशी योजना केली, एलियाला कोण अन्न द्यायचं आणून? कावळे आणून द्यायचे अन्न. कुठून आणायचे, कधी आणायचे? स्विगी झोमॅटोवाले आहे का इकडं? आहेत? प्रभूला धन्यवाद. त्या काळात स्विगी झोमॅटोवाले नव्हते, पण एलियाला बरोबर टाइम टू टाइम अन्न मिळायचं. जिथं लोकांचे खायचे वांदे होते, एलियाला रोज नॉनव्हेज जेवण चालू आहे. बोलो येशू मसीह की. एक साधा प्रश्न आहे, काळ कुठला होता? दुष्काळाचा, बरोबर ना? पण दुष्काळ एलियासाठी होता का हो? याचा अर्थ काय? लोक रडतात, पेट्रोल महाग झालंय. अरे हट, 100 रुपयाचं 1000 रुपये जरी झालं ना, तुझी गाडीची टाकी फुल रासणार आहे. दुष्काळ जगासाठी आहे, महागाई जगासाठी आहे, पण देवाच्या लोकांसाठी अशी समृद्धी देव देईल की तुम्हाला कशाचीही वाण पडणार नाही. तुमची कोठारं नेहमी भरलेली असतील. दुष्काळ जगासाठी आहे, देवाच्या लोकांसाठी नाही. देवाच्या लोकांसाठी नाही. एकदा सेवेसाठी आम्ही दिल्लीला गेलो आणि दिल्लीतून निघालो, हॉटेलवरून एअरपोर्टला चाललोय आणि मध्येच असं रस्त्यामध्ये मेसेज आला की तुमचे फ्लाईट आता होल्डवरती गेलेले आहेत, कधीपर्यंत होईल चालू माहीत नाही. असं तसं जवळ आलोय, म्हटलं चला आता एअरपोर्टमध्येच जाऊ आपण. आत गेलो, हजारो लोकांची गर्दी. एक एअरलाईन होती की ती बंद झाली होती त्या दिवशी आणि आम्हाला कळे ना, दुसऱ्या दिवशी मीटिंग आहे मुंबईमध्ये. कसं जावं, काय करावं, काय करणार, काहीच समजेना. सगळे फ्लाईट लोक लिटरली वरती चढून जे ते काउंटरवर बसलेले लोक आहेत त्यांना मारण्याच्या तयारीत आहेत. आरडाओरडा, सगळं पूर्ण दिल्लीचं एअरपोर्ट पॅक भरलेलं आहे, गर्दी इतकी. जिथून आमचं फ्लाईट ज्या काउंटरला आम्हाला विचारत ते म्हटले कॅन्सल झालंय सर, आता काय होईल आम्हाला माहीत नाही. कंपनीने आमचं फ्युएल बंद केलंय, मोठी अडचण झाली, काय होईल सांगता येत नाही, रद्द केलंय असं ते बोलले. आणि मग मी साईडला येऊन मी एक पास्टर बरोबर प्रार्थना केली, प्रभू आम्हाला मार्गदर्शन कर. 2 अनोळखी व्यक्ती खांद्यावर बॅग्स वगैरे घेतलेला आमच्या बरोबर पुढं आले. कुठं मुंबईला चालले का? हां ठीक आहे, आ जाओ इधर आ जाओ, मी तुम्हाला सांगतो हे काउंटर आता चालू होणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? नाही म्हणे, मी सांगतो तुम्हाला हे चालू होणार आहे. आम्ही तिथंच उभे राहिलो. ते पण आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, काय परमेश्वराने योजना केली माहीत नाही, पण अचानक त्या काउंटरवरती एक व्यक्ती येऊन बसले. मी डायरेक्ट त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हटले की आत्ताच इन्फॉर्मेशन आली, एकच फ्लाईट मुंबईला जाणार आहे, काय तुमच्याकडं तिकीट आहे दाखवा. त्यांनी आम्हाला लगेच बोर्डिंग पास दिला. पहिला बोर्डिंग पास माझा तयार झाला. मी प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया. त्या रात्री दिल्ली एअरपोर्टमधून एकही विमान गेलं नाही. एकच विमान गेलं मुंबईसाठी. त्याचं पहिलं तिकीट, त्याचा पहिला बोर्डिंग पास माझ्याकडे होता. हालेलुया. आणि जे 2 जण मुंबईला येणार होते त्या फ्लाईटनी, मी आतमध्ये त्यांना शोधत होतो पण ते कुठंच सापडले नाही. तर मी प्रभूला विचारलं कोण होते. प्रभूने सांगितलं, मी देवदूत पाठवून तुमचं मार्गदर्शन करणारा देव आहे. येशू खूप खतरनाक देव आहे प्रियांनो, भयंकर आहे, एकदम सामर्थ्यवान. तो काय करील ना. तुम्ही अडचण आली घाबरून, अरे बापरे कॅन्सल झालं का, चला परत जातो मी, नाही, त्या परिस्थितीत जाऊन उभं राहायची तयारी ठेवा. चमत्कारांची अपेक्षा करा. त्या परिस्थितीमध्ये जाऊन उभे राहा. तिथं तुमचा विश्वास दाखवा. परमेश्वर कार्य करायला तयार आहे. त्याचा अलौकिक आणि महान गौरव करायला तयार आहे.
एक दिवस आला की एलियासाठी सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत, पण एक दिवस आला, काय घडलं त्या दिवशी पहा. पहिले राजे 17 अध्याय 6 ते 9 वचनं. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला. सगळ्यांनी म्हणा, ओहळ आटून गेला. अरे बापरे, आता करायचं काय? पाणी तर पाहिजे. हे प्रभू, आता मी काय करू? देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी तुमचे ओहळ आटून जातील, कारण देवाला काहीतरी मोठा मार्ग तुमच्यासाठी मोकळा करायचा आहे. एक रस्ता बंद झाला म्हणून निराश होऊ नका. ओहळ आटून गेला म्हणून निराश होऊन जाऊ नका. ओहळ जरी आटला तरी देवाची माया आटणार नाही प्रियांनो. ओहळ जरी वाहायचा थांबला, त्या देवाचं प्रेम वाहणं थांबणार नाही. तो तुमच्यासाठी अद्भुत कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. एक दरवाजा बंद झाला, तो दुसरा दरवाजा ओपन करणारा देव आहे. आता ही जी घटना आहे ना, ती फक्त देवाला एलियाची काळजी असं लोकांना वाटतं, तसं नाहीये. कुणीतरी एक धार्मिक स्त्री असेल त्या सारफतमध्ये, विधवा आहे, तिचा मुलगा आहे, तिच्याकडचं पीठ तेल संपत आलंय आणि आज ती मरणार आहे. ते खाऊन संपलं तिचं शेवटचं अन्न, तिला एक कण मिळणार नाही आणि ती उपाशी मरणार आहे. त्या विधवेची प्रभूला काळजी आहे. ओहळ आटवणारा पण देवच आहे. जेही तुमच्या जीवनात घडतं ती देवाची योजना आहे, तो देवाच्या योजनेचा भाग आहे. एलियाला सांगण्यात आलं, जा सारपतच्या विधवेकडं, तुझी व्यवस्था केली. तिथं गेल्यानंतर कळालं, ती काटक्या गोळा करणारी स्त्री विधवा दिसली. अरे जा भाकर घेऊन ये. नाही, थोडंच आहे माझ्याकडं, मुलगा मी खाणार, मरणार, ते काय करायचं कर नंतर, आधी दासासाठी घेऊन ये जा. आधी देवाचा वाटा देवाला दे. ती स्त्री गेली, तिने भाकर आणली प्रियांनो, आणि जशी देवाच्या दासाला दिली, एक गोष्ट तिच्या लक्षात आली की तिचं पीठ संपत नाहीये, तिची तेलाची कुप्पी आटत नाहीये. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. पूर्ण दुष्काळात तिची ती कुप्पी आटली नाही, तिचं पिठाचं मडकं कधी रिकामं झालं नाही. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, ओहळाचं पाणी आटलं ही एक नेगेटिव्ह गोष्ट आहे, पण त्या समस्येत प्रभू परमेश्वर दाखवून देत आहे, मी चमत्कार करणारा देव आहे, मी तुझं सहाय्य करणारा देव आहे. आज तुमच्या जीवनात काही गोष्टी छान असतील, अचानक लोक बदलतात प्रियांनो, बोलणं बदलतं, वागणं बदलतं. अचानक काही अडचणींना मनुष्य सामोरं जातो आणि त्या अडचणींमुळे माणूस निराशेमध्ये जातो की का माझ्याबरोबर असं घडलं. नेहमी लक्षात ठेवा, एक दरवाजा बंद झाला, परमेश्वर नेहमी दुसरा दरवाजा आधीच रेडी करून ठेवतो. का? कारण त्याला माहिती आहे ओळाचं पाणी आटल्यानंतर पुढं काय करायचं आहे. एलियाला नाही माहीत, त्याच्या देवाला माहिती आहे. आज आमच्या जीवनाबरोबर पण असंच आहे की आम्हाला वाटतं की हा मार्ग बंद झाला आहे. परमेश्वर तुमच्यासाठी नवीन मार्ग मोकळे करणारा देव आहे. हालेलुया. वेगळे मार्ग, आणि आमचे डोळे एकाच मार्गाकडे लागलेले असतात. देवा हाच मला मदत करेल. प्रभू म्हणतो, अरे जरा इकडं बघ, दुसऱ्या मार्गाकडून मी मदत करतोय. काही लोकांनी फिक्स केलेलं आहे, देवा तुला करायचं तर असंच काम कर. देवाला रिस्ट्रिक्शन, तुला जर करायचं तर हेच कर, तुला जर करायचं तर तेच कर. आमचा असा स्वभाव पाहिजे, फक्त काम होण्याशी मतलब आहे. तुला करायचंय तसं कर. याच्या आधी काय कावळे कोणाला जेवण आणून द्यायचे? कधीच नाही, कधीच नाही, नेव्हर. पण परमेश्वराने ते महान गौरव प्रकट केलं प्रियांनो, महान गौरव प्रकट केलं. आज आम्हाला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे की ते पाणी आटलं ते पण देवाच्या गौरवाचं कारण झालं. रस्ता बंद झाला, देवाच्या गौरवाचं कारण झालं. एक दिवस असा होता, योहान 2 अध्याय 1 ते 11 वचनामध्ये येशू ख्रिस्ताला, त्याच्या आईला, शिष्यांना, सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण होतं. आणि गावाचं नाव काय होतं? त्या काना गावी. लग्नाची सगळी तयारी छान झालेली आहे, लग्न सुंदर चाललेलं आहे. आपल्याकडं 3 दिवसात सगळं संपतं. हळद असते, जेवणं असतात, मग नंतर आंबी हळद असते. आता ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्यांना इकडे तिकडे वळेल. चालतं 2-3 दिवस आपल्याकडे लग्न. त्या काळात 30-30 दिवस लग्न चालायचे, महिनाभर.
आणि द्राक्षरस एक अशी गोष्ट आहे की ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे, पण ती संपली. येशू ख्रिस्त त्या लग्नामध्ये पाहुणा म्हणून आलेला आहे. येशू लग्नात आहे, पण तरी त्या लग्नातला द्राक्षरस संपलाय. त्या लग्न घरामध्ये काय धांदल उडाली असेल. आता ज्या घरामध्ये लग्न आहे त्या घरामधला द्राक्षरस संपलाय. म्हणजे त्या घरात पात्र आहेत द्राक्षरसाचे, ते सगळे पात्र रिकामे झालेत. एक थेंब त्याच्यात द्राक्षरस नाहीये. द्राक्षरस संपला. येशूची आई मरिया येशूकडे आली. द्राक्षरस संपला. बाई, तुझा माझा काय संबंध? काही लोकांना असं वाटतं येशूने मरियाचा इन्सल्ट केला. तसं नाहीये, ते आध्यात्मिक अर्थ आहे त्याच्या मागे. येशूने म्हटलं, बाई तुझा माझा काय संबंध? माझी अजून वेळ आली नाही. वेळ आली नाही, मग परत पुढे जाऊन चमत्कार करतो. बऱ्याच लोकांना कळत नाही हे काय रहस्य आहे. मरियेने येशूला सांगावं चमत्कार कर, आणि येशूने चमत्कार करावा हे चुकीचं आहे. येशूने चमत्कार करावा हे त्याला स्वर्गाचा पिता सांगेल, कारण तो पित्याच्या कंट्रोलमध्ये आहे. पिता जे सांगतो ते पुत्र करतो. तू सांगू नको मी चमत्कार करावा. माझा पिता सांगेल तेव्हा मी चमत्कार करेल. माझी वेळ आली नाही द्राक्षरस देण्याची. येशूचं शेवटचं भोजन बारकाईने पाहिलं तर द्राक्षरस म्हणजे ख्रिस्ताचं रक्त आहे. प्रभू प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक दर्जावर घेऊन जात होता. द्राक्षरस मागतायत याचा अर्थ ख्रिस्ताला रक्त सांडण्याचा समय आहे का? नाही, माझी वेळ आली नाही. आपण जो मेज घेतो प्रभूचा, त्यात जो द्राक्षरस आहे तो ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. माझी अजून वेळ आली नाही रक्त सांडण्याची, हा त्याच्या मागचा सरळ अर्थ आहे. मरिया गेली, चाकरांना सांगितलं, याचे तुम्ही ऐका. कुणाचे? 2000 वर्षापूर्वी ती माता सांगून गेली, याच्या ऐका. तरी लोक मरियेकडेच जात आहेत प्रार्थनेला. मरिये, आई माझं दुःख दूर कर. ती म्हणते अजूनही ह्याचे तुम्ही ऐका. येशूकडे पाठवते. मरिया लोकांना येशूकडे पाठवते आणि लोक परत आईलाच विचारायला जातात, मी काय करू? बरं, मी तुम्हाला एक विचारतो. कलेक्टर तुमचा मित्र आहे, कलेक्टर तुमचा खास दोस्त. तुमचं महत्वाचं कागदपत्र साईन करायचं. तुम्ही कलेक्टरला, साहेबांना फोन करता, साहेब अशी सही पाहिजे. मित्र आहेत, हा ये उद्या सकाळी. आणि कलेक्टर साहेबांना अचानक काम लागलं आणि त्यांना पहाटेच निघून जावं लागलं, घरी नाही आहेत ते. तुम्ही घरी पोहोचलात, टिंग टॉंग बेल वाजली. कलेक्टरच्या आईने दरवाजा उघडला. अरे बाळा, कसा काय सकाळी इकडं? नाही म्हणे, मला सही पाहिजे कलेक्टर साहेबांची. जाऊ दे, तो माझा मुलगा आहे, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझी सही देते. घेणार का तुम्ही कलेक्टरच्या आईची सही? आवाज खोल गेलाय तुमचा. चालेल का ती सही? सही कोणाची लागेल? कलेक्टरचीच लागेल, आईची चालणार नाही. तसं उद्धार फक्त येशू नावात आहे, कारण येशूने आमच्यासाठी रक्त सांडलंय. आमेन. पटतंय का? नाही पटत आहे? प्लीज पटवून घ्या. हाच देवाचा संदेश आहे. हालेलुया. कुठला संत तुमचं तारण नाही करू शकत, ना पेत्र ना कुणी. तारणासाठी एकच नाव दिलंय, प्रभू येशू ख्रिस्त. तोच तुमच्या प्रार्थना ऐकणार आहे. चाकरांना तिने सांगितलं, याचे तुम्ही ऐका. चाकर गेले, काय ऑर्डर आहे आमच्यासाठी? येशूने बघितलं, घरात आत किचनमध्ये पण भांडे द्राक्षरसाचे, आणि बाहेर पण रिकामे 6 रांजण आहेत. यहुदाच्या शुद्धीकरणाच्या रीतीने, म्हणजे घरात आलं की पहिलं पाणी काढायचं, फ्रेश व्हायचं, मग आत जायचं. शुद्धीकरणाचे 6 दगडी रांजण आहेत. 2 प्रकारचे पात्र एकाच घरात आहेत. मग ते द्राक्षरसाचे का नाही वापरले प्रभूने? बाहेरचे ते पात्र का वापरले, रांजण? द्राक्षरसांच्या पात्रांनी आधी द्राक्षरस पाहिला होता, पण ते बाहेरचे भांडे आहेत ना, त्यांनी आजपर्यंत द्राक्षरस पाहिलं नव्हतं. त्यांना फक्त पाण्याचा अनुभव होता. येशूकडे आल्यावर जे अनुभव तुम्ही कधी घेतले नाही, ते अनुभव तुम्हाला देणारा देव आहे.
रांजण पाण्याने भरा. कोणते? बाहेरचे दगडी रांजण, शुद्धीकरणाचे. त्यांनी पण असे भरले, अप टू द ब्रीम म्हटलं, एकदम काठोकाठ भरून टाकले. अशी येशूची आज्ञा पाळली पाहिजे. भरा म्हणले तर काही 30-40% नाही भरायचे. भरा म्हटलं तर पूर्णच काम करायचं. हालेलुया. द्राक्षरस संपलाय, रांजण काठोकाठ त्यांनी पाण्याने भरलेले आहेत. आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. भोजन कारभाऱ्याकडे नेलं, जसं त्यांनी चाकलं, कुठला आहे द्राक्षरस, शेवटपर्यंत एवढा चांगला राखून ठेवलाय. तो शॉकमध्ये, त्याला माहित नव्हतं काय घडलंय ते. त्या लग्नामध्ये येशू पाहुणा आहे, एका कोपऱ्यात कुठंतरी उभा आहे, लोकांना माहित पण नाही हा कोण आहे काय आहे. भोजन कारभारी वेगळा आहे, त्या लग्नातला प्रमुख अतिथी वेगळा आहे. येशूला त्या लग्नात किंमत नव्हती. जिथं किंमत नाही येशूला, येशू त्याची किंमत तिथं क्रिएट करतो प्रियांनो. आणि तो दाखवून देतो की मी चमत्कार करणारा आहे. ज्या ठिकाणामध्ये लोक प्रभूला जुमानत नाहीत, तिथं तो जुमानायला लावतो. तो परिस्थिती बदलतो. आणि म्हणून बायबल सांगतं की एक दिवस येईल, प्रत्येकाला ऍक्सेप्ट करावं लागेल, येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रत्येक जीभ कबूल करणार म्हणजे करणारच, हा बायबलचा शब्द आहे. प्रत्येक गुडघा टेकणार म्हणजे टेकणारच, हा शब्द बदलला जाणार नाही. लोक म्हणतील तुमचा येशू असा, तुमचं हे तसं, ते तुम्हाला नावं ठेवतील. पण जेव्हा तो मेघावरती आरूढ होऊन येईल, लोक ऊर बडवून घेतील आणि ते म्हणतील की खरंच यांचं बायबल खरं आहे आणि हे लोक उचलले गेले, त्यांचा देव त्यांना घेऊन गेलाय. जगाला ऍक्सेप्ट करावं लागेल. त्यांनी केलं नाही तरी त्यांना करावं लागेल, कारण प्रत्येक डोळा पाहणार आहे. अधोलोकातले डोळे पाहतील, स्वर्गातले 4 प्राण्यांचे डोळे पाहतील, ज्यांच्या अंगभर डोळे आहेत, दिव्यदूतांचे डोळे पाहतील, सगळ्यांचे डोळे पाहतील. प्रत्येक डोळा पाहणार आहे, प्रत्येक माणसाचा. कुणीच म्हणणार नाही येशू आला आणि गेला आम्हाला माहीतच नाही. प्रत्येक जण पाहणार आहे, प्रत्येक जण. त्याचा हा शब्द आहे प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, द्राक्षरस संपला. आज मी देवाला धन्यवाद देतो, तुमचा द्राक्षरस संपला, बरं झालं. म्हणून तुम्हाला येशू कोण आहे ते कळालं. तुमचा द्राक्षरस भरलेला असता तुम्हाला चमत्काराची गरज नसती. अडचण आहे म्हणून देवाकडे धाव घेतली जाते प्रियांनो. मग फक्त अडचणीतच देवाची आठवण करू नका. मला आला ताप, तू माझा बाप. माझा गेला ताप, कोण माझा बाप आणि कशाचा माझा बाप. विसरला चर्चला, देवाला, सगळ्या गोष्टींना. स्थिर व्हा, कारण प्रभूची योजना आहे. द्राक्षरस संपला म्हणून सगळ्यांना कळालं येशू कोण आहे. येशूचं सामर्थ्य प्रकट झालं. जेही आमच्या जीवनात घडत आहे देवाच्या योजनेचा भाग आहे. द्राक्षरस संपणं पण देवाच्या योजनेचा भाग आहे. ओहळाचं पाणी आटणं एलियासाठी हा पण देवाच्या योजनेचा भाग आहे. समस्या देवाच्या योजनेचा भाग बनतील आणि त्या समस्येमध्ये तुम्ही देवाचं गौरव कराल, असं परमेश्वर करेल. दुसरे राज्य 4 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये आणखीन एक विधवा स्त्री येते. दुसरे राज्य 4 1 ते 7 वचनात विधवा स्त्री आहे. काही लोक जिवंतपणी चांगले कामं करून जातात. तिच्या नवऱ्याने जरा अति चांगलं काम केलं, भरपूर कर्ज करून गेला. जाताना चांगली कामं करून गेलं पाहिजे, तो कर्ज करून गेला. आता ही स्त्री फेडणार कुठून? काय करील बिचारी? सावकार घरी आला, दादा काय झालं, तुम्ही इकडे आले? नाही, तुझ्या नवऱ्याने पैसे घेतलेत माझ्याकडून, परत फेड कर त्याची, माझ्याकडे काहीच नाहीये. मग नसेल तर 2 मुलांना गुलाम करून घेऊन जातो, पैसा फिटेपर्यंत त्यांना गुलाम राहावं लागेल. ही स्त्री निराशेने एकदम व्याकुळ झाली असेल. देवाचा दास अलीशा त्याच्याकडे गेली, ती सगळी हकीकत सांगितली. संदेश त्यांचा शिष्य माझा नवरा होता, तुझ्या देवाच्या राज्याच्या कार्यासाठी झटणारा माझा नवरा होता, पण जाताना कर्ज करून गेला. सावकार आलाय, मुलं आता गुलाम होतील माझे, मी काय करू? तू काय नको करू, शेजार पाजारांकडून रिकामे भांडे घेऊन ये. हालेलुया. दोन्ही मुलांना हाताशी घेतला असेल, जा पलीकडच्या काकूकडून आण, जा त्यांच्या घरातून आण, सगळ्यांकडून जमा करतायत भांडे. इतके जमा केले, इतके जमा केले, अख्खं घर भांड्यांनी भरून गेलं, रिकामे भांडे. मधोमध ती बसली आहे आणि तिच्याकडं ते एक
तेलाचं पात्र आहे, बस. एक भांडं भरलेलं आहे, बाकी सगळे रिकामे आहेत. बाळांनो, आता मला एक एक भांडं द्यायचं बरं का, आता मी ओतणार त्याच्यामध्ये. देवाच्या दासाने सांगितलंय, हे एवढंच पात्र पुढं ठेवलं, मोठं पात्र, ओत मम्मी. ती ओतत राहिली, भांडं भरत राहिलं. भांडं तुडुंब भरलं, मुलांनी उचलून बाजूला ठेवलं आणि ह्याच्यात बघते परत त्याच्यामध्ये तेल आहे. ती ओतत राहिली, तेल वाढत राहिलं. ती ओतत राहिली, तेल वाढत राहिलं. ती ओतत राहिली, तेल वाढत राहिलं. ती एक एक भांडं भरत राहिली. ती लेकरं घरात भांडे रचतात, किचन ओट्यावर भांडे, कपाटावर भांडे, इकडं तिकडं सगळ्या घरात जिथं काय जागा आहेत सगळं घर भांड्यांनी भरलं आणि सगळी भांडी तेलाने तुडुंब भरली. आई विचारते, बाळा अजून एक भांडं दे. अगं मम्मी, वर नजर करून तर बघ, सगळे भरले भांडे, एकही नाही राहिलं. अख्खं घर भांड्यांनी भरलंय, ज्याच्यामध्ये पूर्ण तेल भरलेलं आहे. चमत्कार झाल्यावर लोक परत देवाकडं येणं खूप गरजेचं आहे. खूप लोक मीटिंग्स पुरते देवाकडे येतात, एक चमत्कार भेटला परत जातात घरी. मी काय म्हणतो, ज्यांनी एक चमत्कार केला तो आयुष्यभर चमत्कार करायला तयार आहे. येशूला सोडू नका, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ज्याने तुमच्या जीवनासाठी आज एक लहान काम केलंय तो पुढेही तुमच्या जीवनात मोठी कामं करणार आहे. ही स्त्री विसरली नाही देवाला, परत ते तसंच ठेवलं सगळं तेल. ती गेली अभिषिक्ताला विचारलं, काय करू? देवाच्या दासाने सांगितलं, कर्ज फेड, विक ते तेल, कर्ज फेड, आणि जे पैसे उरतील ते तुझ्या उदरनिर्वाहासाठी, पुढच्या जीवनासाठी वापर. जी स्त्री हातबल होती तिला एक बिझनेस करणारी वुमन परमेश्वराने बनवलं. एक तेलाची ती व्यापारी बनली. प्रियांनो, व्यापारी बनली. जर तिच्या घरामध्ये तिच्या नवऱ्यावर समजा 50,000 कर्ज असेल, उदाहरण सांगतोय, जर 50,000 कर्ज आहे, तिच्याकडे नवऱ्याने शेवटचे 50,000 ठेवलेले आहेत. तो आला असता, गुलाम नको करू, हे घे 50,000 आणि जा बाबा, तू सुटले बाबा एकदाची. पण परत आर्थिक अडचण आहेच. तिच्याकडं काहीच नव्हतं, हे पण देवाच्या योजनेचा भाग आहे. परमेश्वराने तिची परिस्थिती अशी बदलून टाकली का जिला अन्नासाठी काही पैसे नव्हते, जिच्याकडं कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते, परमेश्वराने तिचं कर्ज फेडलं आणि उर्वरित आयुष्यासाठी पण परमेश्वराने योजना करून ठेवली. जेव्हा तुमच्या जीवनात अडचणी येतात, त्या अडचणी देवाच्या योजनेचा भाग बनू शकतात. कधी? तुम्ही देवावर भिस्त ठेवता तेव्हा. प्रभूवर आम्ही मनापासून विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे देवाचं गौरव होईल. यशा 53 मध्ये किती सुंदर रीतीनं ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी लिहिलेलं आहे. त्याला ठेचावे, येशूला, हे परमेश्वराच्या मर्जीस आले. आमच्या सुटकेसाठी प्रभूने दुःख सहन केलं, तो मारला गेला. आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरतो, बहुतेक ठिकाणी महाराष्ट्रात पद्धत आहे 40वा, आपल्याकडे आहे काहीतरी बोला, आहे, काही लोक करतायत, सगळे करतायत. हां, पण करतायत की नाही करत? ऐकलं की नाही? 40वा माणूस गेल्यानंतर करतात. तिकडं नाही, कार्ड बनवलं जातं, शोकाकुल परिवार. कोणी गेला, बोर्ड लावला, दुःखद निधन. कुणीच असं म्हणत नाही आनंदी निधन, बरं झालं खपला. कधी असं ऐकलंय? कधी बोर्ड, पोस्टर, आनंदी निधन, बरं झालं हा मेला, खूप आनंदाची बातमी आमच्या घरातून? लिहितं कोणी असं? एखाद्याच्या मरणाने आनंद जरी झाला असलं तसं असं लिहू नाही शकत. मरणाच्या दिवसाला काळा दिवस मानला जातो, पण एकाच व्यक्तीच्या मरणाच्या दिवसाला उत्तम शुक्रवार म्हटलेलं आहे, आणि तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो मारला गेला, उत्तम काय झालं? अरे तोच दिवस आहे की आमची नावं जीवनी पुस्तकात लिहिण्यात आली. तोच दिवस आहे की जी आडभिंत पापाची होती ती पाडण्यात आली.
माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? ख्रिस्ताने आपल्या सगळ्या पिढ्यांचं पाप स्वतःवरती घेतलं आणि ते पाप स्वतःवर घेतल्यामुळे देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे त्रैक्य तोडणं सोपी गोष्ट नाही, अशक्य गोष्ट आहे. पण आमचं पाप येशूवरती आल्यामुळं पित्याने पुत्राचा हात काही क्षणासाठी सोडला. देशभर अंधार पडला, आत्मिक जगात फार मोठं युद्ध झालं आणि प्रभू त्याच्यावरती विजयी झाला. परत लख प्रकाश चमकतो आणि त्यानंतर त्या सगळ्या सत्तेवरती, त्या पापाच्या सत्तेवरती ख्रिस्त विजयी झालेला आहे. परत ते त्रैक्य एक झालेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पित्याला तुमचा आणि माझा हात धरायचा होता, म्हणून त्याला काही क्षण येशूचा हात सोडावा लागला. ख्रिस्ताचं बलिदान हे आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून त्याच्या वधस्तंभाखेरीज आमच्या जीवनात कशाचाही अभिमान नसावा. हालेलुया. ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय आमची धन संपत्ती, पैसा पाणी, घरं दारं, जमिनी, शेती बाडी, काय आमच्याकडे असेल, सोनं नाणं काय असेल ते असेल, त्याचा अभिमान आम्हाला नसावा. देवा तू दिलं, तुला धन्यवाद, पण आमचा अभिमान ख्रिस्ताचा वधस्तंभ. आमच्या जीवनातलं गौरव फक्त येशूसाठी, बाकी कशासाठी नाही, कुठल्याच गोष्टीसाठी नाही. फक्त आम्ही आमच्या जीवनातून ख्रिस्ताचं गौरव करावं ही देवाची इच्छा आहे. फक्त त्याचं गौरव, आमचं जीवन त्याला उंचवणारं असावं. आमच्या बोलण्या वागण्यातून कुठल्याच गोष्टीचं गौरव नाही. आम्हाला कशाचाच काडीचाही अभिमान नसावा. आम्हाला फक्त आमच्या प्रभूचा अभिमान पाहिजे. प्रभूला आम्ही ओळखतो, प्रभूच्या सान्निध्यात आम्ही आहोत, जीवनी पुस्तकात आमचं नाव लिहिलेलं आहे. फक्त आणि फक्त याच गोष्टीचा आम्हाला अभिमान असावा, जगातल्या गोष्टींचा नको. जेव्हा आमच्या जीवनातून आम्ही अभिमान दाखवतो, कसा दाखवला पाहिजे? घरांचा अभिमान आहे लोकांना. माझ्या घरी 20 बेडरूम आहेत. किती? तू माणूस आहेस की मधमाशी आहेस? तू काय रात्रभर 20-20 मिनिटं एका बेडमध्ये झोपणार आहेस का? इथं 20 मिनिटं, तिथं 20 मिनिटं असं. आणि काय अभिमान त्या गोष्टीचा? मी म्हणतो देव तुम्हाला खूप संपन्न करो, इतका पैसा तुमच्याकडे येऊ, ईडीवाले तुमच्या मागं लागू. ते विचारतील तुम्हाला, अरे एवढा पैसा आला कुठून? ते मुंबईचे कांबळे पास्टर प्रेयर करून गेले आणि असा पैसा यायला लागला. ते लोक शोधत माझ्याकडे येतील प्रेयर करून घ्यायला. बरकत देणारा देव आहे. मी म्हणतो गरिबीत राहू नका, मी त्याच्या विरुद्ध आहे. गरिबी देवाची इच्छा नाहीये. देवाला इच्छित आहे की तुम्हाला त्याने तुमच्या मनासारखं संपन्न करावं. तुम्ही कशात समाधानी आहेत, देव तुम्हाला द्यायला तयार आहे. तो गरीब देव नाही, तो धनवान देव आहे. त्याचा बजेट खूप मोठा आहे, तुमच्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. सगळ्या मानव जातीच्या पलीकडे त्याचे विचार आहेत. संपन्न व्हा, आशीर्वादित व्हा. तुम्ही कशात संतुष्ट आहे, देव तुम्हाला द्यायला तयार आहे. पण ते सगळं मिळाल्याच्या नंतर सगळ्यात वर ख्रिस्ताचं नाव असलं पाहिजे. पहिलं स्थान आमच्या देवाला, पहिलं स्थान आमच्या प्रभूला. येशू ख्रिस्ताने दुःख संकट सहन केली. फिलिप्पी 2 मध्ये बायबल सांगतं, सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिलं. येशू ख्रिस्त मारला जात होता, हा देवाच्या योजनेचा भाग आहे. येशूवरती आलेली संकट, आमच्यासाठी जी संकट त्याने फेस केली, हा सुद्धा देवाच्या योजनेतला भाग आहे. ह्या देवाच्या अलौकिक योजनेच्या द्वारे ख्रिस्त वधस्तंभावरती गेला आणि आम्ही आशीर्वादित झालो. आमच्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व देवाच्याच योजनेचा भाग आहे. आज प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून बघू नका. ये प्रॉब्लम बहुत बड़ी गवाही को लेके आने वाला है. हालेलुया. जितनी समस्याएं हैं, ये समस्याएं निकल जाएगी, काही असो. पण ह्या समस्येमध्ये प्रभू त्याचं गौरव जीवनामध्ये माझ्या प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. रोमन्स चॅप्टर 8 वर्स 18. कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे, आपल्यासाठी म्हणजे झालेला आहे तो नाही, होणार आहे. कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत
असे मी मानतो. सांप्रत काळची म्हणजे आत्ताची जी दुःख आहेत आपल्या जीवनात, येणाऱ्या गौरवाच्या मानाने ती दुःख काहीच नाहीत. एवढं मोठं गौरव देव प्रकट करणार आहे. आत्ताच्या तात्पुरत्या अडचणींना पाहून घाबरून जाऊ नका. जीवनातले दुःख, अडचणी यांच्याकडे पाहून निराश होऊ नका. जेही तुमच्या जीवनात घडतंय ते देवाच्या योजनेचा भाग आहे. त्या संकटांना घेऊन आपल्या पायाखाली तुडवा. साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. सगळ्या पापावरती परमेश्वराने तो विजय आपल्याला दिलेला आहे. मंडळी हारलेली नाही, मंडळी विजेता आहे. तो ख्रिस्ताचा महान विजय त्याने आपल्याला दिलेला आहे. मग आज एक मनात पक्की गाठ मारूया, पक्क लक्षात ठेवूया, प्रभू माझ्या जीवनात ही परिस्थिती आहे, पण माझा विश्वास आहे ती परिस्थिती आज रात्री बदलणार आहे. मी तुम्हाला हे सांगत नाही मी जाईल आणि मग 2 महिन्याने तुम्हाला काही रिझल्ट दिसतील. नाही, आज रात्रीच देव तुमची भेट घेणार आहे. प्रेज लॉर्ड. त्याचा असीम सामर्थ्य तयार आहे तुम्हाला बंधनातून सोडवण्यासाठी. योसेफ वेगवेगळ्या परिस्थितीत गेला, टिकून राहिला. पण त्या परिस्थितीत तसं काही आमच्या जीवनात घडतंय, अडचणी येत आहेत, तर आम्ही पण टिकून राहिलं पाहिजे. जे आत्ता घडतंय त्या संकटापेक्षा इथं स्पष्ट रीतीने रोमच्या मंडळीला संत पौल सांगतोय, येणारा गौरव हे फार मोठा असणार आहे. जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनात मोठी साक्ष घडावी, तर जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. ज्या अडचणी आहेत त्या गोष्टींसाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. जे प्रॉब्लेम आहेत त्या गोष्टींसाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. परमेश्वर गोष्टी बदलल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. आजची रात्र देवाच्या गौरवाची रात्र आहे. एक टाइम होता, इस्रायल लोकांनी पाहिलं, घेरलोय आम्ही, घेरलोय सगळ्या बाजूंनी. आजूबाजूला डोंगर आहेत, समोर तांबडा समुद्र आहे, पाठीमागून मिस्री सैन्य येत आहे. ती मिस्री नाही, मिस्री म्हणजे इजिप्तचे सैन्य. आणि काही लोक जर त्या मिसर देशात असतील तर आज बाहेर या. हालेलुया. मिसर देशातून बाहेर या, कनानकडे चला, आपल्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. ते घाबरून गेलेत इस्रायल लोक. तांबडा समुद्र आहे, मागून वैरी आलेले आहेत, मारून टाकतील, आता संपला विषय, कशाला आलो आम्ही, हे त्यांच्या मनात आहे. त्या परिस्थितीत देवाने त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला. तो देव जिवंत परमेश्वर आहे. तुमच्या जीवनाला सुद्धा तो आज वळण देणार आहे प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो प्रभू जिथं तुमच्या जीवनात मार्ग नाही तिथं मार्ग काढणार. इस्रायल लोक तांबड्या समुद्र जसा दुभागला, इकडून तिकडं पार गेले. मिस्री सेनेला पण वाटलं चला आपण पण जाऊ, हे लोक गेले आपण पण जाऊ, ते पण मागे निघाले. जसे ते समुद्रात मध्ये आले, रिमोट कंट्रोल मोशेकडे होता. क्लोज, समुद्र बंद करून टाकला डायरेक्ट. सगळं मिस्री सैन्य पाण्याखाली गुडूप झालं, सगळं सैन्य. आणि बायबल सांगतं की त्या दिवसानंतर इस्रायली लोकांनी मिस्री सैन्य कधीच पाहिलं नाही. हे प्रभूचं काम आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, जे प्रॉब्लेम तुम्ही आज पाहत आहात, आज नंतर ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. तुम्ही शोधाल पण तुम्हाला त्या समस्या सापडणार नाहीत. तुमचे प्रॉब्लेम तुमच्या दृष्टीपासून परमेश्वर दूर करील, कारण जे घडत आहे ते देवाच्या योजनेने घडत आहे. तो परमेश्वर त्याचा गौरव प्रकट करायला तयार आहे. मिळतं कोणाला माहिती आहे का? जो मागतो त्याला मिळतं. आम्ही कितीतरी ठिकाणी असं प्रार्थनेला जातो, असं घडतं, एखाद्याला भविष्यवाणी होते, ताई तुमच्या जीवनात असं घडणार आहे, ब्रदर तुमच्या जीवनात असं घडणार आहे, आणि ते पण असेच उभे असतात एकदम. होऊ दे व्हायचं तर. आणि तिकडं पाठीमाग कोपऱ्या गापऱ्यात कोणतरी बसलेलं असतं आणि त्यांचा वेगळाच आरडाओरडा, हो प्रभू तुला धन्यवाद, हो देवा असं माझ्या जीवनात होऊ दे. तर तुला नाही भविष्यवाणी, याला चालली आहे, या बहिणीला चालली आहे, ह्याच्याबद्दल चाललंय हे सगळं, तू कोण मध्येच बोलतोय. पण जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम येतो ना, हे आरडाओरडा करणारे आशीर्वाद घेऊन जातात. ऐकताय तुम्ही चर्च? जे स्वीकारू शकतात त्यांच्यासाठी मिरॅकल्स आहेत. जे म्हणतात मला मिरॅकलची गरज नाही बाबा, तू तसाच राहा.
जे म्हणतात मला आशीर्वादाची गरज नाही, तू तसाच राहा. पण जे म्हणतात की प्रभू माझ्या जीवनातली परिस्थिती तू बदलू शकतो, माझा विश्वास आहे, आज रात्र त्यांच्यासाठी आहे, ही रात्र त्यांच्या जीवनात गौरव करणारी आहे. तुमची संकट देवाच्या गौरवाचं कारण बनतील. ज्या अडचणींना तुम्ही फेस करत आहात त्या अडचणी तुमच्या जीवनातून निघून जातील.